नमस्कार. सातारा स्मरण यात्रा या मालिकेतील आज 73वा भाग. मागं मी ज्यांचा उल्लेख केला ते माझे चुलत बंधू मोठे माझ्याहून, माझे थोरले चुलते गोपाळराव गोडबोले यांचा मुलगा म्हणजे मधू गोडबोले, मधुकर गोपाळ गोडबोलेच नाव त्याचं. त्याला आम्ही सगळे मधू दादा म्हणायचो. माझ्याहून जवळ 10-15 वर्षांनी मोठा होतो. आणि बाकी स्टँडवरती, जुन्या मोठ्या स्टँडवरती तो मधू शेठ म्हणून ओळखला जायचा. पुढे सार्वजनिक जीवनात पडल्यानंतर मधू काका असं त्याला लोक म्हणायला लागले. मी मात्र त्याला शेवट मधू किंवा दादा असं म्हणायचो. हा खरं तर आमच्या थोडल्यात म्हणजे माझ्या वडिलांच्यातून मोठे असलेले गोपाळरावांचा मुलगा. लहानपणापासून थोडासा हूड आणि शाळेत फारसे लक्ष नव्हतं. त्याच्या वडिलांचं म्हणजे त्यांना मी मामा म्हणायचो, गोपाळ मामा. तर त्यांचा एक ट्रक होता जुना आणि शिवाय एक टॅक्सी होती. त्या मधूला आमच्या लहानपणापासून या मोटारचीच आवड जास्त होती. त्यामुळं तो 9वी 10वीत 11वीत असतानापासूनच ही टॅक्सी चालवायचा आणि त्या ट्रक धंद्यात इंटरेस्ट घेत होतो. शिक्षण अर्धवट सोडलं त्यांनी आणि तो ट्रक धंद्यातच पडला. टॅक्सी ती त्यांची मनोहर भंडारे म्हणून चालवायचे, पण मधुही चालवायचा आणि त्याला त्यातच निर्माण झाला आणि होता त्यात तो अतिशय पारंगत झाला. म्हणजे मला आठवतं आहे तेव्हा तो ट्रक स्वतः घेऊन जायचाही स्वतः, म्हणजे ट्रान्सपोर्टचा व्यवसाय करायला. आणि कुठेही गेला तर त्या तरुण वयात असतो तसा उत्साह असायचा त्याला. सिनेमा बघायचा आणि ट्रक आणून लावला की आमच्या घरी यायचा. माझ्या आईवर त्याची विशेष जरा श्रद्धा होती. काय काकू कसं काय म्हणायचं. आणि आम्हा मुलांना म्हणजे मी, माझ्याहून धाकटी बनुषा, अशोक, अच्युत यांना त्या सिनेमा बघितला. मी त्याला म्हणून दादा आम्हाला गोष्ट सांगा सिनेमाची. मग तिचे रंगवून गोष्ट सांगायला मी त्याला स्टोरी टेलिंगची स्टोरी टेलिंगची कला होती असं म्हणलं तरी चालेल. आणि मग असं होतं मी पुढं शिकत होतो आणि 8वी 9वीत आम्ही गणेशोत्सव सुरू केला. तोपर्यंत ट्रक धंद्यामध्ये चांगला जम बसला होता. त्यामुळे मग ते टॅक्सीतनं आमचं गणपती मंडळाचं आणणं नेणं वगैरे सुरू झालं. आणि मग पुढं मी कॉलेजला गेलो. पण त्या मधल्या काळामध्ये त्याचं लग्न ठरवायचं होतं आणि मी जेव्हा 8वी 9वीत होतो, मग आमचे थोरले ते चुलते मिळते वडील फार उत्साही होते. म्हणून येतोच का मुलगी बघायला जायचं आहे. तर मी काय म्हणलं चला येतो. नाही कशाला म्हणतोय. हरिपूर म्हणून सांगलीजवळ गाव आहे, तिथली मुलगी. मी आपलं त्यांच्याबरोबर गेलो होतो आणि ती मुलगी बघून पसंत केली. मेंदळे म्हणून त्यांची मुलगी. आणि त्यांचं पुढं जाताना लग्न. आम्ही लग्नात पद्धतीला होतो चालतात. तेव्हा लहानच होतो मी, 9वी 10वीत होतो. पण त्यानंतर परवा हरिपूरला मी नुकता एक सांगलीत कार्यक्रम होता, व्याख्यान वगैरे काहीतरी माझं. तेव्हा हरिपूरला गेलो होतो. तिथं तेलंग कुटुंबीय आहेत, फार सज्जन आणखीन उत्साही माणसं आहेत. ती अनेक कामं करत होतं. त्यांच्याकडे तेव्हा ही आठवण निघाली ती. आता मेंदळ्यांच्या तिथेही कोण नाही. आणि मग 10वीत म्हणते मी 11वी असताना त्याचा माझा काहीतरी वाद झाला एकदा. मी चुकून त्याला काय ड्रायव्हर साहेब म्हणून त्याला फार लागायला. कधीच कुणीतरी म्हणलं साधी हा ड्रायव्हर आहे म्हणून. आणि 1 वर्ष 2 वर्ष आम्ही बोलत सुद्धा नव्हतो. मग आता त्या वयात असतं तर मलाही त्याला जरा सणक असतील, त्यालाही होतीच. आता तापटी होता तो. म्हणजे एका गोष्ट डोक्यात आली की करायची. आणि मग काही वेळा अनेकदा वडिलांचा विरोध करून. पण त्याने अतिशय उत्तम धंदा चालवला होता. म्हणजे पहिल्यांदाच ट्रकवरती फोर्डच्या त्याचा ट्रक होता, त्यावरती डिझेल इंजिन बसवलं परकिन्सचं आणि केलं. पुढं गाड्या वाढवल्या आपल्या 2-3 गाड्या केल्या, 4 गाड्या केल्या वगैरे. आणि मग मी जेव्हा कॉलेजला पुण्याला गेलो तेव्हा RTO ऑफिस पुण्याला होतं सातारचं. सातारला RTO ऑफिस नव्हतं. तेव्हा त्या गाड्यांच्या परमिटची कामं करायची. इंटरस्टेट जायचं असलं म्हणजे कर्नाटकला वगैरे तर परमिट काढायला लागायचं. गाड्यांच्या पासिंगला पुण्याला जायचं. तर तो ती कामं मला सांगायला लागला. मला त्यामुळे RTOच्या कामाचं कुठं कसं वागायचं एक्सपोजर खूप मिळालं. पुढं काही काळ मी ट्रकचा धंदा केला. मी त्याला माझा उल्लेख केला आहे. आणि तेव्हा त्यामुळं आणखीन जास्त आमचं मैत्री जुळली जवळजवळ, जरी तो मोठा असला तरीसुद्धा. आणि तो पुढे जवळजवळ फ्लीट ओनर झाला. 7-8 ट्रक्स त्याचे. काही त्याने आपल्या भावांच्या नावावर घेतले, म्हणजे त्यांना घेऊन दिले वैदींच्या नावावरती वगैरे. आणि स्टँडवर तो अतिशय पॉप्युलर, म्हणजे ज्याला आपण दादा म्हणून असा होता. दादागिरीच्या वाईट अर्थाने नाही, चांगल्या अर्थाने. सर्व जातीच्या धर्माच्या लोकांना अतिशय लोकप्रिय. आणि मी त्याला तो एकूण दिसायला होता. आणि सगळ्या ट्रकवाल्यांच्या बरोबर लेंगा आणि वर कोट असा पोशाख त्याला नेहमी. तेव्हा सगळे लोक त्याला मधू काकाच म्हणायचे किंवा स्टँडवरच्या नाही मधू शेठ.
आणि अतिशय त्या स्टँडवर दरार होता. तुम्ही काही काही गोष्ट सांगितलं कुणाची नाही म्हणायची, हिंमत नसे. कॉम्पिटिशन असायचीच. कुपर कंपनीचं काम तो करायचा, तो सावकार ट्रान्सपोर्ट, कांतीबाई शहांची ट्रान्सपोर्ट आणि मधूची अशी त्याच्यात कॉम्पिटिशन. मग काय काय जसं व्यवसायात चालतं, कुणावरती कशी मात करायची ते सगळं चालायचं, त्याचा एक्सपोर्ट होता. आणि विशेष म्हणजे संध्याकाळच्या वेळा पायरीवरती त्यांच्या घराच्या 7-8 समवयस्क मित्र बसायचे, गप्पांचा अड्डा चालायचा. पत्ते म्हणजे पैसे न लावता जब्बू वगैरे खेळत जायचे. आणि या सगळ्यामध्ये तो इतका एक्सपर्ट होता की अनेकदा या 7-8 ट्रक ते जायचे. बंगलोरला जायचा, अहमदाबादला जायचा. तिथल्या ठिकाणी सुद्धा तो त्याचं वजन वेगळं होतं. पण कधीतरी वाटेत ॲक्सिडेंट झाल्याची बातमी यायची, फोन यायचा रात्री, असा असा ॲक्सिडेंट झाला आहे. तर अनेकदा मी बघितले, कधी मी त्या पायरीवर गप्पा मारायला जायचो. फोन आला तर चेहऱ्यावरची रेगने आलो होता. संवाद सहसा असा असायचा, काय रे कोण? मी असं बोलतोय, अब्बास ड्रायव्हर बोलतोय. काय झालं? काय ते मालक हुबळीजवळ ॲक्सिडेंट झाला आहे. काय कोण मेले वेलं आहे काय? नाही. गाडी काय? गाडी पलटी झाली आहे. तुला लागलं आहे का? नाही. क्लिनर लागलं आहे का? नाही. ठीक आहे, तिथं गाडीजवळ थांबा, तू गावात जाऊन बघ, जेवण बिवण करून दे, परत क्लिनरला सोड, तू येऊन तिथं, आम्ही निघतो. अतिशय स्थिरचित्त म्हणतो त्याला सांग. मग तिथनं तो दुसरी गाडी काढणार, ट्रक असला तर ट्रक, नाही टॅक्सी असली टॅक्सी. आणि त्याचे 2 ठरलेले होते. गणी म्हणून घिसाडी काम करणार लोहार होता, मुसा मिस्त्री म्हणून काम करणार गाडीचं इंजिनचं मेकॅनिक. गाडीत तो सामान घेऊन त्या दोघांकडून निघाला की चला, कुठलंही तऱ्हेचं टेन्शन नाही. मला फार आश्चर्य वाटायचं की पहिला प्रश्न वाटायचा, कुणाला लागलं नाही ना? नाही. ॲक्सिडेंट माणूस मेला नाही ना? काय नुकसान झालं तर होऊन देतं. इतका असा खंबीर मनुष्य मी माझ्या बघण्यात नाही. आणि तो मात्र बाकी कशात नसायचा. जुना स्टँड, तिथला गणपती उत्सव, तिथं नृसिंह मंदिराचं ते पुनर्बांधणी केली आणि सगळे लोक त्याला सन्मान व्हायचे. एक आठवण आहे, 69 साली साधारण माझं लग्न झालं होतं, 68ला. आणि धाकट्या भावाच्या ॲडमिशनचं काहीतरी काम होतं आणि बाळासाहेब देसाई गृहमंत्री तेव्हा होते. त्यांना भेटायला आम्ही महाबळेश्वरला जायचं होतं. तर मी, माझी बायको मधू आणि त्याची बायको अशी आम्ही चौघेही महाबळेश्वरला गेलो. त्यांना भेटलो आणि परत आलो आणि गिरीवारमध्ये जेवायला लागलो. गिरीवारला आमचा संबंध घरगुती होते त्या हॉटेलची. तिथे डॉक्टर काशीनाथ घाणेकर आणि त्यांच्या पत्नी हिरा होती. ते दरवेळेला सुट्टीत मिळून ते आले. ते काशीनाथची माझी तोपर्यंत बऱ्यापैकी मैत्री झाली. ते मग ते बाहेर बसून जरा बिअर पीत बसले. ते तर काशीनाथनी मला गोडबोले या इकडे म्हणून. मग मी गप्पा मारल्या थोडा वेळ, त्या सगळ्यांची ओळख बिळख करून दिली. कारण काशीनाथचं तेव्हाही नाव मॅटीने आढळलंच होतं. मग त्यावर मग मी एखादा ग्लास बिअर प्यालो. आम्ही परत येऊन जेवायला बसलो. त्यांनी माझी हजामतच केली मोदादाने. मला काय अरुणशेठ लाज वाटते का? बिअर पित आहे असं इतकं बोलला मला. अरे म्हटलं अंदाजा नुसतं एक ग्लासभर बिअर पिले काय? म्हणजे ते दारू बिरू असं नव्हे. ते नाही नाही नाही, ते बरोबर नाही. बायका माणसं तुम्हाला काय लाज वाटत नाही का? असं भयंकर मला बोलत. असो, पण त्याचा अधिकार तेवढा होता. आणि तो बाकी काही नसताना पुढं तेव्हा ते 74 साली नगरपालिकांची निवडणुका डायरेक्ट पद्धतीने नगराध्यक्षाची निवड ठरली. तेव्हा प्रतापसिंह महाराज, सातारचे छत्रपती प्रतापसिंह महाराज नगराध्यक्षपदाला उभे राहिले. तोपर्यंत त्यांचा आणि मधूचा, ते प्रतापसिंह महाराज, मधू, आमचा काशीनाथ पाटील, ते मित्र जमले, ते अरू कानेरे वगैरे. आणि मधूच्या डोक्यात आलं की आपण इलेक्शनला उभं राहायचं. मी म्हणणार दादा हा कशाला उभं राहतो? नाही नाही म्हणलं उभं राहायचं. आणि उभं नुसतं नाही, तोही उभा राहिला. शेजारच्या वॉर्डमधनं त्यांनी आपल्या पत्नीला, मी आमच्या वहिनीने उभं केलं. आता उभं राहिल्यामुळे तर आम्ही मदत करणं भाग आहे. मग ते पत्रकं काढायचे वगैरे काम माझ्याकडे आलं. त्याच वेळेला आमचे 2 मित्र किशोर नावंदने मधूनशी उभे राहिले. ते असेच गमतीनं तुम्ही मला उल्लेख केला एका ठिकाणी निवडणुकीचा. मग त्यामुळे एकच पत्रक काढायचं, त्यांचे फक्त वॉर्ड बीड बदलायचे आणि त्या वेगवेगळ्या कॉपीज तेवढ्या काढून घ्यायचं, असं केलं. पण तो मधू निवडून आला, वहिनीही निवडून आल्या. आणि प्रतापसिंह महाराजांची मैत्री होती त्यामुळं मधू उपाध्यक्ष, त्याला उपाध्यक्ष केलं त्यांनी. आणि प्रतापसिंह दोघांनी उत्तम कारभार केला. आणि परत एक काय झालं की या सार्वजनिक कामात गेल्यामुळं त्याला व्यवसायाकडे थोडं दुर्लक्ष व्हायला लागलं. शेवटी म्युन्सिपाल्टीमध्ये ते राजकारणी आहे, समाजकारणी आहे, अनेक लोकांना सांभाळायला लागतं. या सगळ्यामध्ये व्यवसायाकडे दुर्लक्ष व्हायला लागलं. म्हणजे कधी नव्हे ते गाड्यांच्याकडे दुर्लक्ष, गाडी उभी आहे, म्हणजे ज्याच्या बँक खात्यात शिल्लक असायची
ते कुठेतरी गाडीचा एक हप्ता टाकला वगैरे असं व्हायला लागलं. आम्ही बोललो पण त्याचा फारसा उपयोग व्हायचा नाही. पण वहिनी आमच्या फार सोशिक होत्या आणि तिने भाऊही मधूचे म्हणजे माझे दुसरे चुलत भाऊ त्याच्याहून लहान, ते आपापल्या एकजण नोकरीला लागला तर तोही पुढे गेला, एकजण मुंबईत प्रॅक्टिस करत होता सेल्स टॅक्सी, तोही चांगलं चाललं त्याचं. पण त्यांचंही याचं काही पटेना जरा थोडंसं. आणि मग बरं मग दादाचा म्हणजे मधूचा स्वभाव एकदम असा, त्यांनी डोक्यात विषय घेतला की आता मी वेगळं राहणार म्हणून. त्यांच्या घराचं नाव आमच्या मामा चुलत्यांचा आशीर्वाद होतं, प्रसिद्ध आहे शनिवारातलं घर ते. त्यांनी वरती तसंच शनिवारात एक प्लॉट घेतला, ते घर बांधलं, त्याला नाव दिलं अनेक आशीर्वाद. ते त्याची एक जिद्द होती ना. आणि मग या सगळ्यामध्ये थोडी प्रकृती हे गेली. पण अनेक आशीर्वाद म्हणजे त्यांनी ते एक आणखीन गंमत सांगतो. याच काळात जेव्हा तो जनता बँकेला उभा राहिला संचालक पदाला, पहिल्या टर्मला निवडून आला तर दुसऱ्या वेळा उभा राहिला तेव्हा त्याची तब्येत बिघडली ती. आणि तेव्हा तो म्हणजे आजारीच होता, प्रचाराला कुठे गेला नाही, पण तरी सर्वोच्च मताने तो निवडून आला. कारण त्याने अनेक लोकांची कामं निरपेक्ष बुद्धीनं केलेली होती. जेवढे जेवढे जुन्या स्टँडवरती मोटार मालक होते, साताऱ्यातले म्हणून मी सर्व साताऱ्यातले मोटार मालक, ड्रायव्हर, क्लीनर्स, मिस्त्री, बॉडी बिल्डर्स, कामगार, एजंट्स, या सगळ्याची मधूच्या सगळ्यांना त्यांनी आयुष्यभर कायम मदत केली ती. आणि त्यामुळे मधूचा शब्द हा स्टँडवरती अंतिम असायचा. म्हणजे एखाद्या ब्राह्मण माणसाने या सर्व जाती धर्मांच्या वरती आपल्या वागणुकीनं नेतृत्व प्रस्थापित करायचं फार दुर्मिळ उदाहरण आहे. आणि विशेषतः ट्रक धंद्यामध्ये सुद्धा. पण तरी त्यांनी केलं तर ट्रान्सपोर्टमध्ये, आणि त्याला वहिनींची भरभक्कम साथ होते. पण या सगळ्या व्यापात त्याची तब्येत बिघडायला लागली आणि तो काही कुणाचं ऐकायचं नाही. त्यामुळे तब्येत बिघडत गेली. एक दिवस तो अचानक, त्या तत्पूर्वी त्याला 2 मुलीच होत्या. मोठ्या मुलीचं लग्न उत्तम झालं, त्या फलटणला जावई उत्तम सुस्थितीचं, कुटुंबही चांगलं. पण दुसऱ्या मुलीचं लग्न व्हायच्या आधीच त्याचं निधन झालं. वहिनीला व्यवसायातली का म्हणजे अशा व्यवसायातली कुणाला घरात माहिती नसते ना नॉर्मली, त्यामुळे वहिनीही माहिती नव्हती. आणि वहिनींना माझी आणि मधूची रिलेशन्स माहिती होती. त्यांनी माझ्यावरती जबाबदारी टाकली आणि मला सर्व तो व्याप, 4-5 ट्रक्स, 1-2 टॅक्सीज, रिक्षा, म्हणजे त्या नाविन्यच हाऊस होती ना. म्हणजे साताऱ्यात पहिली रिक्षा आणली त्यांनी, लक्झरी टॅक्सीज पहिल्या साताऱ्यात त्यांनी आणल्या त्या. पण हे सगळा व्याप गुंडाळायचं काम माझ्यावरती आलं. मी माझ्यापर्यंत सगळं पार पाडलं. नंतर दुसऱ्याही मुलीचं मधूच्या लग्न उत्तमरित्या झालं. ती जबाबदारी येतात त्याच्या. आणि आता ती मुलगी तिकडं सुखात आहे इचलकरंजीला. वहिनींचंही नंतर निधन झालं. पण एक तर मला 2 गोष्टी वाटल्या की एक तर वहिनींचा म्हणजे या सर्व व्यवसाय, ट्रक विकायचे, काय करायचे करताना त्यांनी पूर्ण माझ्यावर विश्वास ठेवला होता. आणि त्यांना खात्री होती की आपला अरुण भाऊजी काय व्यवस्थित करतील म्हणून. मलाही ती मोठी जबाबदारी वाटत होती. पण सुदैवाने सगळ्यांना मी पार पाडलो. एक छोटीशी गमतीशीर आठवण काढतो मधूच्या स्वभावाची भाग संपवतो. तो नगरपालिकेत जेव्हा नव्हता तेव्हा मला असं वाटतं की 1961 वगैरे साली त्या धाकट्या दोन्ही भावांची लग्न ठरली, श्रीकांत आणि शशिकांत म्हणून. आणि ती पॉप्युलर स्कूलमध्ये, मी आत्ताच आनंद इंग्लिश स्कूल तिथं होती. तर तिथं कोणीतरी बूट काढला की येणाऱ्या लोकांना पाणी नगरपालिकेचं देणं काय बरोबर नाही, आपण विहिरीचं पाणी पितो तेच द्यावं. बरं, जेवायला 1000 एक माणसं येणार, त्यांना पाणी देणार एक 10-15 मोठे बॅरल 45 लिटरचे वगैरे असतात ना, 45 गॅलनचे तसे. मग म्हणा बरं तशी व्यवस्था करू. त्यांनी ते 10-12 बॅरल गोळा केले, ट्रकमध्ये घातले, आम्हा सगळ्यांना कामाला लावलं. त्याचे मित्रही आणखीन आले आणि परांजपेंच्या विहिरीपाशी ट्रक लावून तिथे 10 बॅरल ट्रकमध्ये ते सगळे घासून स्वच्छ केलेले. त्यात ते घागरीने पाणी आम्ही लाईन लावून भरलं आणि ते ट्रक तिथं नेऊन खाली केले दुसऱ्या टँकरमध्ये, दुसऱ्या बॅरल्समध्ये. आणि पंक्तीला सगळ्या 1000 माणसं जेवढेपर्यंत खास परांजपेंच्या विहिरीचं पाणी पाजलं. फार गमतीशीर होतं. म्हणजे एक व्यक्तिमत्व असतं की मला काय वाटतं, त्याला बघितलं की नंतर गारंबीचा बापू नंतर नाटक आलं. पण गारंबीच्या बापूसारखं होतं की मनात आलं की करायला टाकायचं, मग शेंडी तुटवणं पारंबी तुटो
अशा तऱ्हेचा मनुष्य साताऱ्याच्या ट्रान्सपोर्ट व्यवसायात परत होईल असं मला वाटत नाही. तो गेला तर सर्व राजघराण्यातले लोक आले ते, कारण त्याने हा स्नेह काय माहीत होता. एक आणखीन एक आठवण सांगतो मी. सातारला तेव्हा एक पैलवान विरुद्ध असं गावातले काही दंगा झाला तर त्यात प्रतापसिंह महाराज, मधू काका गोडबोले आणि काशीनाथ पाटील या तिघांना अटक झाली ती. आता माझं मधूच्या संबंध असल्यानं काकांनी मला तरी जाऊन बघ काय ते. म्हणून सकाळी मी सातारच्या DSP ऑफिसच्या वरती एका खोलीमध्ये त्यानं ठेवलं होतं हॉलमध्ये, कारण प्रतापसिंह महाराजांचा असा मोठा झालेला होता तेव्हा. आणि मी भेटायला गेलो, पोलीस इन्स्पेक्टर माझ्या ओळखीचे होते तेव्हा त्यांना भेटला. मग तर प्रतापसिंह महाराज म्हणजे खरोखरीच राजबिंडी दिसत होते. आणि मधून ते बसले ते आपले. ते म्हणले काय तेवढ्यात माझ्या ओळखीचे जे पिया होते ते निरोप घेऊन आले की मुख्यमंत्र्यांनी प्रतापसिंह महाराजांना, छत्रपती प्रतापसिंह महाराजांना सोडायची ऑर्डर केलेली आहे, पण बाकीच्या दोघांना मात्र थांबायला पाहिजे, ते कोर्टात केस झाल्यानंतर सोडून. मला छत्रपती प्रतापसिंह महाराज म्हणजे दादा महाराज म्हणायचे, त्यांचं एक कौतुक वाटतं की ते म्हणले असं होणार नाही, सोडायचं असलं तर आम्हाला तिघांनाही सोडा, काय केस व्हायची तर बघू, पण एकटं मी काही इकडं जाणार नाही. आणि मग अशी ऑर्डर आली आणि प्रतापसिंह महाराज या दोघा आपल्या मित्रासोबत बाहेर पडले. पुढे त्या केसमध्ये दम नव्हता, ते सुटले सगळं, ते गोष्ट वेगळी. पण दोघांचंही कौतुक आहे. म्हणजे मधूची त्यांची जी मैत्री होती ती, आणि प्रतापसिंह महाराजांनी, मी छत्रपती म्हणतो म्हणजे का आम्ही दादा महाराज म्हणायचं ना, त्यांचंसुद्धा हे स्वभावातलं वैशिष्ट्य मला वाटतं. अशी मैत्री दुर्मिळ असते आणि आमचा असा मोठा चुलत भाऊ सुद्धा मोठा दुर्मिळ असतं असं मला वाटतं. मधूलाही माझी आदरांजली, छत्रपती दादा महाराजांचा आदरांजली. हा भाग पूर्ण करतो. उद्या पुढचा